नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. भक्ती ज्ञान शिक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आले आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, आजची जी आपली कथा आहे, नवरा बायकोचं नातं कसं असावा, खूप ज्ञानवर्धक अशी ही कथा आहे. मित्रांनो, कथेला तुम्ही पूर्ण ऐका. या कथेचा तुम्हाला तुमच्या जीवनात खूप चांगला उपयोग होणार आहे. मित्रांनो, कथेला सुरू करण्या अगोदर तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे, जर तुम्ही आपल्या भक्ती ज्ञान शिक्षा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कॉमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते लिहा. चला तर आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. प्रिय मित्रांनो, आपल्या आयुष्यात प्रत्येक नात्याला एक वेगळं स्थान असतं. प्रत्येक नात्यामध्ये एक वेगळा अर्थ असतो. प्रत्येक नात्याचा एक प्रवास असतो. तो कुठेतरी थांबणार असतो. पण एक नातं असं असतं की आयुष्यात शेवटपर्यंत सोबत राहतं. मित्रांनो, ते नातं म्हणजे नवरा बायकोचं. आज विज्ञान युगात आपण खूप प्रगती केली, सुशिक्षित आणि हुशार झालो, पण कधीकधी असं ह्या हुशार माणसांना सुद्धा एक अनाडी माणूस खूप काही शिकवण देऊन जातो. मित्रांनो, गोष्ट गेल्या महिन्यापूर्वीची. घरच्या मागच्या बाजूला झाड लावण्यासाठी माती टाकायचं काम चालू होतं. शांताराम आणि सखू या दोघे नवरा बायकोला हे काम 2000 रुपयेमध्ये अंगावर दिलं होतं. पहिल्या दिवशी दोघीजण आले होते. त्यांनी दोघेही काम केलं, पण दुसऱ्या दिवशी शांताराम एकटाच आला. कदाचित सखूची तब्येत ठीक नव्हती. दुपारी जेवायला शांताराम घरी जात होता, तेव्हा मी त्याला बरेच जेवायचा आग्रह केला, परंतु तो थांबायला तयारच नव्हता. सखू रागवेल तो असं म्हणाला. मी विचारलं, अरे शांताराम, तू किती घाबरतोस रे तू बायकोला? साहेब, मी नाही घाबरत, तिची कदर करतो, तिचा सन्मान करतो. त्याचे उत्तर ऐकून मला हसूच आलं. मी म्हणालो, अरे काय आहे तिच्यात? उत्तर मिळालं, काय फरक पडत नाही साहेब, ती कशी काय असेना, परंतु ती सर्वात मला प्यारी आहे. अरे बायकोचा बैल आहेस तू, तुला बाकी नाती महत्त्वाची नाही वाटत का? त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, हे बघा साहेब, आई वडील नातेवाईक नसतात, ते देव असतात. त्यांच्याशी नातं सांभाळायचं नसतं, त्यांची पूजा करायची असते साहेब. भाऊ बहिणीचं नातं तर जन्मजात असतं, तर मैत्रिणीचं नातं कुठे तर कामापुरतंच असतं. बघा ना, आपली संबंध काम आणि पैशापुरतेच आहेत. परंतु साहेब, पत्नी कुठल्याच जवळचे संबंधाशिवाय कायमची आपली होते. आपल्या सर्वांना त्यांना मागे सोडून नवऱ्याच्या प्रत्येक सुखदुःखाची सहभागी बनते, आणि ते पण शेवटचे श्वासापर्यंत. मी अगदी स्तब्ध होऊन त्याचं ऐकत होतो. तो पुढे म्हणाला, हे बघा साहेब, बायको म्हणजे एकच नातं नसतं, तर पूर्ण नात्यांचा भंडार असतो. जेव्हा ती आपली सेवा करते, देखरेख करते, लाड पुरवते, तेव्हा एखादी आईप्रमाणे असते. जेव्हा ते आजूबाजूच्या परिस्थितीची आपल्याला जाणीव करून देते, तेव्हा आपली सर्व कमाई तिच्या हातात देतो, कारण आपल्याला माहीत असतं ती आपल्या घरासाठी ती नक्कीच चांगले करेल. तेव्हा ते आपल्या बापाप्रमाणे असते साहेब. जेव्हा ती आपली काळजी करते, आपल्याला चुकाबद्दल जाणीव करून देते, तेव्हा ती बहीण असते साहेब. जेव्हा ती आपल्याकडे नवनवीन इच्छा सांगते, नखरे करते, रुसते, हट्ट करते, तेव्हा ती मुलगी असते. जेव्हा ती सल्ला देते, भांडते, तेव्हा ती मैत्रिणी असते साहेब. जेव्हा ती घरची सर्व जबाबदारी पेलते ना, तेव्हा ती मालकीण असते. आणि हे बघा, महत्त्वाचं म्हणजे ती सर्व जगाला इतकंच काय, पण ती आपल्याला मुलांबाळांनाही सोडून आपल्या मिठीत येते ना, तेव्हा ती पत्नी, प्रेयसी, जीवनसंगिनी, आपले प्राण, आपला आत्मबंदी, तीच सर्व काही आपल्यावर फिदा करते. म्हणूनच मी तिची इज्जत करतो, कदर करतो. ह्यात काय वाईट करतो साहेब? खरं सांगू, बायको केवळ आणि केवळ फक्त नवऱ्यासाठी एका अनोळख्या घरात जात असते.
बाकी सासरचे नाते तर नंतर निर्माण होतात ना. लग्नानंतर सगळ्या परिस्थितीत जुळवण्यात प्रयत्न करत असते. त्यात ही पतीची साथ असली तरच ठीक, नाही तर ती खचून जाते. हे बघा साहेब, नात्यांची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसला तर आयुष्यात एकट्याच राहावं लागतं. साहेब, बायको म्हणजे चंचल आणि सैरभैर चंद्राप्रमाणे असते. त्यासाठी स्थिर शांत तसेच अथांग आभाळ नवऱ्याला बनावं लागतं. चला साहेब, खूप उशीर झाला, मी येतो, असं म्हणत तो जायला लागला. तुटपुंजा कमाईवर उदरनिर्वाह करणाऱ्या या अडाणी मजूर मला साक्षात उपदेश करता गुरु दिसत होता. जाणाऱ्या त्याचं पाठमोऱ्या आकृतीकडे मी अवाक होऊन कितीतरी वेळ पाहतच राहिलो.